कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हे एक गोष्ट लक्षात येते का पण तुझ्या, जेव्हा शेखरने रुपालीला नागाशी बोलताना पाहिलं तेव्हा नेत्रा फाल्गुनीच्या बेडरूम मध्ये होती। बरोबर। पण मग जर रुपाली नागाशी बोलत होती आणि ती असते काय, तर मग त्यावेळी नेत्रा फाल्गुनीच्या बेडरूम मध्ये असायला नको। पण मग त्या हेच लॉजिक नेत्रावर सुद्धा लागू होतं ना। म्हणजे जी नेत्रा अस्तिकाच्या रूपात माझ्या बरोबर राहते, कारण बाबांनी जेव्हा त्या बाईला नागाशी बोलताना पाहिलं तेव्हा ती नेत्रा सुद्धा आमच्या बेडरूम मध्येच होती। पण आता एवढं मात्र नक्की, अस्तिकाच्या रूपातली नेत्रा जे काही सांगते ते सगळं खरं आहे, कारण मी स्वतः पाहिलंय त्या बाईला नेत्राला धमकावताना। काय म्हणत होती ती? ती म्हणत होती की मी तुझं रूप बदललं ही फक्त सुरुवात आहे, आता ती असं काहीतरी करणार आहे ज्यामुळे घरातल्या सगळ्यांचं आयुष्यच बदलून जाणार आहे। ती म्हणत होती की तुम्हाला नागाला मारायचं होतं, पण नागाला मारणं शक्यच नाहीये, कारण तो अमर आहे, कारण तो विरोचकाचा नाग आहे। आणि आता हे सगळं मी स्वतः ऐकलंय। काहीच कळत नाहीये काय चाललंय। पण एक मात्र नक्की, ह्या दोघींपैकी एक नेत्रा आहे आणि एक अस्तिका। आणि आपल्याला नेत्राला वाचवायचंय आणि अस्तिकाला संपवायचंय। पण त्या खरी नेत्रा कोण आणि खरी अस्तिका कोण हे ओळखणार कसं? एक उपाय आहे, गरुड देवाची आरती। दोघींना आरती म्हणायला लावायची। तुला आठवतंय आपण जेव्हा घरात गरुड देवाची आरती केली होती, अस्तिका तिथे हजर होती, पण तिला ती सहन झाली नाही। भले त्यावर तिने उपाय शोधून काढला असेल, पण ती स्वतः आरती म्हणू शकणार नाही। आणि त्यावेळेला आपल्याला कळेल खरी नेत्रा कोण आहे। करेक्ट आहे त्या। आता त्या आरतीमुळेच आपल्याला कळेल खरी नेत्रा आणि खरी अस्तिका कोण आहे ते। देवी आई, तुझा अंश म्हणून तू मला कलियुगात पाठवलास। तुझ्या इच्छेप्रमाणे विरोचकाच्या वधाची जबाबदारी मी घेतली। पण मग हे सगळं का घडतंय? आज ती अस्तिका माझ्या माणसांना फसवते। एवढं मोठं षडयंत्र रचलं विरोचकाने। ही दुष्ट शक्ती का फोफावत चालली आहे? देवी आई, तूच मार्ग दाखव। अस्तिका, अस्तिका, काय झालं? अशी का बघतेस माझ्याकडे? तूच आहेस ना अस्तिका? मीच नाही का तुला नेत्राचं रूप दिलंय?
माझी सेविका अस्तिका. काय झालं? राग आला? अंत करणार आहेस माझा? इतक्या वेळा बोललीस, काही करता आलंय का तुला? केसाला पण धक्का नाही लावता आलाय तुला, आणि काही करता येणारही नाही तुला आणि तुझ्या या त्रिनयनेला सुद्धा. कारण हा विरोचक अमर आहे. तुझ्या लक्षात येतंय का? तुझं घर, तुझा संसार, तुझी सगळी माणसं अस्तिकाच्या म्हणजेच माझ्या सेविकेच्या ताब्यात आहेत. काही करू शकत नाही तुम्ही माझं. बघा प्रयत्न करून बघ, तुला आणि या तुझ्या त्रिनयनेला जमतंय का काही? बघा वाचवता येते का? वाचवा. सुषेण, तुझाच सूड उगवायला मी मनात आग घेऊन आले. क्षणोक्षणी फक्त एकच ध्यास घेऊन युगन भटकत राहिले. पण कोणास ठाऊक का, तुझ्या स्पर्शाने काहीतरी वेगळं झालं. असं वाटलं कित्येक युगांनंतर कोणीतरी या जखमी मनावर फुंकर मारली. असं का होतंय? ऐकू नाही आलं? ही माझी खोली आहे. मी नेत्रा अद्वैत राजाध्यक्ष, माझी खोली आहे. इथून चालतं व्हायचं. हे स्वतःला सांगतेस की मला? अस्तिका, तुला बऱ्या बोलानं सांगते, ते ऐक. निघ इथून. मीही तुला बऱ्या बोलाने सांगतेय, तेवढं ऐक. तुझा नवरा, हा संसार, हे घर सगळं विसरून जायचं, कारण ते आता माझं आहे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.